पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 1763 65। आपल्या सगळ्या सहकारी संस्थांना संरक्षण देणारं आमदारकीचं कवच तुम्ही उडवलंय, अशा थेट शब्दात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांची झोप उडवली आहे। माझ्यासाठी आमदारकी नव्हतीच, ती तुमच्यासाठी होती। आज जेव्हा ते कवच हरवलंय, तेव्हा येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणं आवश्यक आहे, असंही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। संगमनेर तालुक्यातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे सभासद, युवक आणि हितचिंतकांसाठी आयोजित स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर शेतकरी विकास मंडळाचे ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, कारखान्याचे माजी अध्यक्ष बाबा ओहोळ, सभापती शंकर खेमनर, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात, गणपत सांगळे, पांडुरंग घुले, आरबी रहाणे, विठ्ठल भागवत, इंद्रजित खेमनर, साहेबराव बारवे, विजय रहाणे यांसह नवनिर्वाचित संचालक मंडळाची उपस्थिती होती। तर कारखान्याचे नूतन संचालक इंद्रजित खेमनर, जयश्री थोरात आणि शंकर खेमनर यांनी आपापली मनोगत व्यक्त केली। कुठली निवडणूक म्हणलं की मोठा तामझाम त्या ठिकाणी असतो आणि त्या सर्व गोष्टींना फाटा देत आपली ही निवडणूक या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विनोद होत आहे। साहेब ज्यावेळेस संपूर्ण मतदार काही मी आता खालच्या संगमनेर तालुक्यातील खालच्या गावामध्ये म्हणजे चंदापुरीच्या खालच्या गावांमध्ये देखील मी फिरलो त्यावेळेस आणि वरच्या पठार भागातील देखील लोकांचा एक मानस होता की तसं संगमनेर तालुक्याचा जो कारखाना आहे, ही जी काही मोठा सहकारी तत्वावर चालणारा कारखाना आहे, तो बिनविरोध होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। कारण की 3 तालुक्यांचा अकोले, संगमनेर आणि सिन्नरचा काही भाग या कारखान्याशी निगडीत आहे। या एवढा मोठा कारखाना बिनविरोध करणं म्हणजे ही एक कसोटीची गोष्ट आहे। कारण की मित्रांनो, सांगायला काही हरकत नाही की आपल्या कारखान्यामध्ये 21 संचालकांची जागा आपल्याला भरावी लागते किंवा निवडून द्यावी लागतात आणि या 21 संचालकांमध्ये 133 अर्ज आपल्याला या जागांसाठी आले होते। छाननीनंतर 98 अर्ज त्या ठिकाणी वैध ठरवले गेले आणि बाकीचे अर्ज बाद झाले होते। या ठिकाणी मी आकडेवारी एवढ्या करता सांगतो मित्रांनो की 21 अर्ज म्हणजे 20 अर्ज आपल्याला या ठिकाणी संचालक म्हणून निवडायचे होते आणि साहेबांची मोठी या ठिकाणी आपल्याला पराकाष्ठा बघायला मिळते। कारण की प्रत्येक जागेसाठी 5 अर्ज या ठिकाणी आले होते। आपल्या तालुक्याच्या साहेबांची निवड साहेबांना करायची होती आणि साहेबांनी ती यशस्वीरित्या बिनविरोध त्या ठिकाणी करून दाखवली, त्याबद्दल मी साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद देतो। ही जबाबदारी फक्त साहेबांची, माझी किंवा कोणाची फक्त इथं बसलेल्यांची नाही, तर आपल्या सगळ्यांची आहे की हा सहकार चांगल्या पद्धतीने टिकलाच पाहिजे। आणि म्हणून युवकांना मला एवढाच आग्रह करायचा आहे की आपले वडील किंवा आजोबा कुणीही कारखान्यामध्ये काही ऊस नोंदणीसाठी येत असतील किंवा काही कामानिमित्त येत असतील तर त्यांच्याबरोबर या कारखाना बघा, दूध संघ बघा, अमृतवाणी बँक बघा, आपल्या शैक्षणिक संस्था, आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या शैक्षणिक संस्था, ह्या सगळ्या गोष्टी बघा। कारण आपले युवक हे काय आपल्यापेक्षा वेगळे नाही, हे आपल्याच कुटुंबातले आहे, हे आपलेच आहे, फक्त त्यांना ट्रॅकवरती आणण्याची गरज आहे आणि ह्याच्यामध्ये मला तुमच्या सर्वांची साथ लागणार आहे। कारण आपल्या सर्वांना आपली नाळ जी आहे ती जपण्याचं काम, त्या तालुक्याची नाळ जपण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे। एवढंच मला तुम्हाला सांगायचंय। सर्व संचालक मंडळाचे मी खूप खूप अभिनंदन इथे करते आणि तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। की नानांनी 2 महिन्यापूर्वी साहेबांना सांगितलं की मला यावेळेस उभं राहायचं नाही, माझ्याऐवजी दुसरं कोणतंही आमच्या समाजाचं सीट द्या, मी त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार आहे। आणि त्याप्रमाणे नानांच्या सांगण्यावरूनच निश्चितपणे शेळगावचे जे दिलीप नागरे आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली। निश्चितपणे मी या ठिकाणी गणपत नानांचं आभार व्यक्त करतो। आणि त्यानंतर आपले जे कारखान्याचे चेअरमन आहेत सन्माननीय बाबा ओहोळ यांनी सुद्धा अतिशय मनमोकळेपणानं त्या ठिकाणी सांगितलं की माझ्याऐवजी दुसऱ्या लोकांना संधी दिली तर माझ्या कुठल्याही प्रकारे हरकत राहणार नाही, असं निश्चितपणे या ठिकाणी ज्यांनी सांगितलं त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी माझ्या बाबतीत सुद्धा साहेब तुम्हाला सांगतो, साहेबांनी मला 2015 साली सांगितलं, मला बोलवलं आणि मला सांगितलं की तुला आता यावेळेस थांबावं लागतं। मी साहेबांना स्वतः सांगितलं, आम्ही दोघंच होतो त्या ठिकाणी, साहेबांना सांगितलं काही हरकत नाही, परंतु ते सांगत असताना साहेबांनी एक वेगळी गोष्ट पण सांगितली
आणि मी प्रत्येकाला सांगतो की साहेब, ज्यावेळेस ह्या निवडणुकीचं गणित समजा सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याची निवडणूक यावेळेस होत असताना साहेबांचं पुढची निवडणूक जी असती त्या निवडणुकीचं सुद्धा धोरण त्या ठिकाणी साहेबांनी आखलेलं असतं. म्हणून जरी कुणाला यावेळेस संधी मिळाली नसेल तर निश्चितपणे साहेबांच्या मनामध्ये पुढची आखणी त्या ठिकाणी निश्चितपणे ती आखणी असती. असं ही निवडणूक आपली बिनविरोध प्रक्रिया संपूर्ण पार पाडली. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या पराभवानंतर पसरवलेल्या अफवांवरही प्रकाश टाकला. थोरात कारखान्याच्या निवडणुकीला विधानसभेच्या पराभवाची पार्श्वभूमी होती. अनेकांनी अफवा पसरवल्या, दिशाभूल केली. मात्र विधानसभेला बसलेल्या धक्क्यानंतर आपण साखर कारखान्याची विशेष काळजी घेतली. 2 महिने सभासदांशी थेट संपर्क साधला. त्यामुळे विरोधकांनाही जाणवलं की विधानसभेसारखी चूक कारखान्याच्या निवडणुकीत होणार नाही. सर्व सभासदांचा स्पष्ट निर्णय होता की कारखाना शेतकरी विकास मंडळाकडेच राहायला हवा आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आज कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे, असं सांगत थोरात यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानलेत. ही एकजूटच आपली खरी ताकद आहे. यापुढेही आपल्याला अशाच प्रकारे संघटित राहून प्रत्येक आव्हानांना सामोरं जायचंय. मोरवाडी धरणाच्या गरजेवरही थोरातांनी भर दिलाय. तुमच्या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोरवाडी येथे एक छोटंसं धरण व्हावं ही माझी कल्पना होती. सर्वेक्षण देखील झालं होतं. जर आपलं सरकार सत्तेत आलं असतं तर हे काम मार्गी लागलं असतं, असंही थोरात यांनी म्हटलंय. पिंपळगाव खांडसारखं मोठं धरण होऊ शकतं, तर मोरवाडी या ठिकाणी का नाही? आता आपल्या सर्वांच्या दृष्टीनं मोरवाडी येथे धरण होणं अत्यावश्यक आहे. वेळप्रसंगी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही भेटा आणि धरणासाठी आग्रह धरा. त्यांना श्रेय गेलं तरी मला हरकत नाही, कारण माझा हेतू फक्त धरण व्हावं हाच आहे, असं सांगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कार्यकर्त्यांनी आग्रह धरावा, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. त्याच्यात अफवा खूप सुरू झाल्या. इकडून वारं येणार, तिकडून वारं येणार, वाऱ्यातून असं मिळणार, तसं मिळणार. रोज 11 वाढवायचा कार्यक्रम सुद्धा चालला होता काहींचा. काही काय वादा करायचे आणि त्याच्यातून एक दिशाहीनता, एक दिशाभूल करण्याचा कार्यक्रम खूप चालला होता. एक गोष्ट खरी होती की आपल्याला विधानसभा सुद्धा किती हजारानं जिंकणार, 70,000पासून लाख पार मिळवणारे आपण, आपल्याला सुद्धा धक्का बसल्यानंतर असं वाटतं की अरे आपण साखर कारखान्याला काळजी घेतली पाहिजे, हे वाटून गेलं. हे खरं सांगतो तुम्हाला. आणि त्यामुळं आपण काळजीपूर्वक सगळ्या कार्यकर्ते मंडळीला, आपल्या नेते मंडळीला सांगितलं की तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या सभासदांना भेटा. अनेकांना तुम्ही भेटण्याकरता सांगितलं, जा सभासद बोलवा, बसा, त्यांच्यावर त्यांचं म्हणणं समजून घ्या. आणि एक सूर त्याच्यामध्ये आला. ह्या 2 महिन्यामध्ये जे काम चाललं भेटण्याचं, त्याच्यातून एक सूर आला की काही झालं तरी कारखाना शेतकरी विकास मंडळाला द्यायचा, तीर्थरूप भाऊसाहेबांचं जे बॅनर आहे, त्यांचा फोटो आहे, तिथे द्यायचा, हा सभासदांचा निर्णय होता. आणि तो इतका पक्का होता की विरोधी म्हणून जे असतील, विधानसभेला विरोधी होते, परंतु ते सुद्धा म्हणायचं नाही बाबा, ते विधानसभेचं ठीक होतं, ते वेगळं, आता ती चूक चालणार नाही, आम्हाला कारखाना शेवटी यांच्याच हातात राहायला पाहिजे, हे स्पष्टपणे सगळेजण सांगत होते. आणि परिणामतः शेवटच्या 8-15 दिवसामध्ये आम्हाला जेव्हा सगळे सूर यायला लागले त्यानंतर एक वातावरण निश्चितपणे कळालं की कोणी पॅनल उभा केला तर त्याच्या विरोधकाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं एक चित्र आम्हाला सगळ्यांना दिसलं. खरं सांगतो तुम्हाला. कारण सगळ्या सभासदांचा निर्णय होता आपल्या कारखान्यात शेतकरी विकास मंडळाबरोबरच राहायला पाहिजे. आणि त्यामुळे थोडंसं जे वातावरण निर्माण झालं त्या सगळ्याचा एक परिणाम असा झाला की चला तुमचा विरोध, आमचा विरोध, हे सगळं. परंतु झालं का तुम्ही एका सुरत सांगितलं का हा कारखाना कोणाच्या आयडिया हातात देणार नाही आम्ही, हे तुम्ही सांगितलं म्हणून हे मदत झाली. एक वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. एका जागेकरता 5 होतो. आता या 98 मधून 20 निवडायचे आणि 78 जणांना सांगायचं की तुम्ही काही आता डायरेक्टर होत नाही. सगळे तोलामालाचे, ताकदीचे कार्यकर्ते, मनापासून काम करणारे, डायरेक्टर म्हणून घेतलं तर काही अडचण नाही असे आहेत. पण शेवटी मात्र तुम्हाला 5 मधून एकच निवडावा लागत होता, त्याला काही पर्याय नव्हता. फार ब्रह्मदेव जरी आणला असता तरी तो 5 तुम्ही एकच होता.
इथं काही सोय नाही. त्या बायलामध्ये काही खुर्च्या अशा 5 मांडल्या आणि 5 डायरेक्टर बसले, अशी तर काही सोय नाही. तेव्हा हा निर्णय काही सोपा निर्णय नाही. हा निर्णय सोपा निर्णय बिलकुल नव्हता. आणि त्यामुळं निर्णय घेत असताना मी सगळ्या श्रेष्ठीला म्हणायचो, चला रे निर्णय घेऊ, बरोबर चला, बरोबर ना. नाही तुम्हीच घ्या, नाही तुमचं, त्यावेळेस सगळे तुम्ही घ्या. असं एवढ्याला नाराज करायचं 78 जणांना, ते तुम्हीच करा. जसं याच्यातून समुद्र मंथनामधून, सागर मंथनामधून जसं त्या अनेक गोष्टीवर आल्या, अमृत आलं, पण अमृताबरोबर एक कुपी आली ती विषाची होती. आता विष प्यायचं तुम्ही, आता तुम्हीच प्यायचं. शंकराचा घसा निळा पडून गेला हे विष पिऊन, पण तुम्हीच प्या. अमृत आम्हाला राहू द्या. खरं सांगतो सोपं काम नव्हतं. परंतु एक गोष्ट मला मान्य केली पाहिजे, खूप आभार मान्य पाहिजे. मी सतत सगळ्यांशी बोलत होतो, सतत चर्चा करत होतो, बोलत होतो. त्याचे काही म्हणणं असेल ते ऐकून घेत होतो. एक मतावर कुठतरी येत असेल तर प्रयत्न करायचा होता. काही ठिकाणी एक मतावर आली का असं नाही, असं नाही. काही एक मतानं त्या विभागानं सांगितलं की हे मत आमचा डायरेक्टर हा. परंतु हे सगळं चर्चा करत करत संवाद साधतो आणि त्याच्यातून कधी खंत व्यक्त करायचा एखादा. 850चा 1200 करणं असेल, 1200च्या आणखी 2000ची जोड देणं असेल, 2000चं 3.5 चालवलं तर 5,500 करण्याचा करणं असेल, हे निर्णय असतील. किंवा आपली वीज निर्मितीचा जनरेशनचा निर्णय असेल, अल्कोहोलचे निर्णय असतील. दारूचा पहिला निर्णय घेतला तर तुम्ही किती दारूचे कारखाने, अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये दारू बनवते, त्याला कंट्री लिकर म्हणतात. कुणी मोसंबी बनवली, कुणी नारंगी बनवली, काही नाव रॉकेट बनवलं, कुणी काय 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 बनवलं. आता प्रत्येकी सांगितलं नाही आपल्याला काही नाही, आपल्याला इंडस्ट्रियल अल्कोहोल बनवायचं. दारू जे संसाराचा नाश करते कुटुंबाचा ते काय बनवायचं नाही. हा निर्णय त्यांचा, निर्णय त्यांचा, हा निर्णय तिने घेतला. आणि त्यानंतर आपण प्रामाणिक काय यशस्वी आपण आता बाबा ओळांपर्यंत झालेले सगळे चेअरमन ज्यांना संधी मिळाली. मान्य बाजीराव पाटील सुद्धा चेअरमन म्हणून राहिले आणि नंतर दूध संघाला बाजीराव पाटील गेले आणि मी कारखान्यावर गेलो, असं 92 साली घडलेलं आहे. सगळ्यात अत्यंत व्यवस्थित पद्धतीने आपली सगळी वाटचाल आपण केली, कायम प्रगतीची वाटचाल केली. 5,500 टनाचा कारखानी धाकधूक होती. नवा कारखाना, 2 कारखाने जे होते त्याला ते स्क्रॅप करायचे, नवा कारखाना उभा करायचा. को जनरेशन वीज निर्मिती सुद्धा त्याला जोडून करायची, एकत्र पद्धतीने करायचं. 247 कोटीचं कर्ज त्याच्याकरता घ्यावं लागणार, ते कर्ज फेडावं लागणार. परंतु तुम्हाला सांगतो, जेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या पाठीशी काही असो, वडीलधाऱ्याचे आशीर्वाद, कुठेतरी आपली सद्भावना चांगली, मन चांगलं आहे, आपण प्रामाणिकपणे काम करतो. सगळ्याचा कदाचित उपयोग झाला असेल. जेव्हा साखर कारखाना नवा सुरू झाला, साखर निघाली, स्टील पाठवली आणि वीज तयार झाली. वीज लगेच ग्रीडमध्ये गेली आणि त्याचे युनिटला पैसे सुद्धा आपले मोकळे झाले. या वर्षी 5 कोटी युनिट आपण सरकारला म्हणा किंवा वीज कंपनीला विकलेले. 5 कोटी युनिट. अल्कोहोलचं इथेनॉल तयार करणं हे सगळे जवळपास 1 लाख लिटर रोज इथेनॉल तयार होणार आहे. त्याच्यामधून सीएनजी कडे आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. किंवा ग्रीन हायड्रोजन हा तर नवीन प्रकार आलेला आहे की ज्याच्यातून आता पुढच्या मोटरसायकली गाड्या चालणार आहे, ते तयार करण्याच्या दृष्टीनं सगळे विचार आपण करतोय. आज जर म्हटलं की अत्याधुनिक ज्या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा इन्फ्लुएंट वॉटर म्हणजे जे बाहेर पडतं स्पेंट वॉश, हे सगळं त्याच्यातून जो अल्कोहोल काढल्यानंतर जे दूषित पाणी जात असतं बाहेर, एक थेंब सुद्धा बाहेर जाणार नाही. ते पूर्णपणे जाळण्याचा निर्णय आपण घेतला आणि मी तिची तयारी केलेली आहे. सर्वेक्षणाकरता पैसे निधी सुद्धा टाकलेला आहे. या 5 वर्षांमध्ये करायच्या कामामध्ये माझी मोरवाडी होती, हे तुम्हाला सांगतो. आपल्याला काय सवय थोडी जास्त चर्चा मुद्दाम करीत नाही आपण, कारण काही ठिकाणी काय होतं, चर्चा केली तर कुठ्या ठोकायचा कार्यक्रम चालू होत असतो. विंचू चढवण्याचा कार्यक्रम असतो काही, त्याला कळलं की विंचू कसला तर तो फक्त चढवायचंच म्हणतो, त्याला उतरायचं येतच नसतं.
म्हणून आपण थोडंसं काही गोष्टी बोलत असतो, पण मोरवाडी हे होऊ शकतं असं माझं मत आहे. पिंपळगाव खांड होऊ शकतं ना, तर मोरवाडी होऊ शकतं. आता माझं काय म्हणणं आहे, मोरवाडी या 5 वर्ष चालू आहे. सुदैवानं काय झालंय की खातं आपल्याकडे चालू आहे. राधाकृष्ण विखे पाटील आता खात्याचे मंत्री, काय बिघडलं नाही, उलट खातं आपल्या गावाला बाबा. आपण आग्रह तुम्हाला शक्य नसेल ज्याला जायला, तर जे जाणारे आहेत ना त्यांना मात्र तुम्ही म्हणू शकता. गावात बसले का आता गावात भेटले की त्यांना भेटा तुम्ही सगळे, जे जाणारे आहेत त्यांचे जाऊन येतात खाली सारखे, ते त्यांना भेटा आणि त्यांना म्हणायचं काही नाही, मोरवाडी झाली पाहिजे हा आग्रह तुम्ही धरा. आमचं काही कोणाला क्रेडिट मिळेल न मिळेल का राजकारण तुम्ही किती वर्ष करू शकता ज्या, परंतु हा विषय सुद्धा तर 100 वर्ष पुढच्या पिढ्या चांगल्या होतील ना. क्रेडिट काय अडचण नाही क्रेडिटची. क्रेडिट हा विचार सोडून घेऊ, कोणाला मिळू क्रेडिट काय त्याचं नाही, त्यांना मिळालं तरी हरकत नाही मला, पण धरण झालं पाहिजे. बरोबर का नाही, खात्याचं धरण झालं पाहिजे आपलं, आणि ते होऊ शकतं. मला काहीच अडचण वाटत नाही. फक्त केलं पाहिजे करते तसं काही एकदम मानू नका. शेवटी असं आहे का होईल, आपण पॉझिटिव्ह राहा, होईल आणि आपल्या मित्रांना कामाला लावा. अरे खरं राजकारण बरोबर का पुढच्या 100 वर्षाचा विचार करतो. राजकारण आता 5-10 वर्षांनी फार बदलून जातो ना. उद्या आपण नसतो बी, आपण आहोत ना, काही वर्षांनी कुणीच नसेल आपल्यातलं, पण ते धरण असेल लक्षात. आणि ते सुजलाम सुफलाम करणार नाही सगळ्यांना पुढच्या जीवनाला. म्हणून त्याचं महत्व खूप आहे. त्याच्यात कोणतंही राजकारण आपली करायची इच्छा नाही, कोणतंही राजकारण करायची इच्छा नाही, ती व्हावं एवढी मात्र इच्छा आहे. हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन. आपल्याला सुद्धा जे वीज निर्मिती करतो को जनरेशनची, त्यावेळी बाबा ओळ स्वतः गेले याला कार्यक्रमाला. आपल्याला देशाच्या पातळीचं 1 नंबरचं बक्षीस आपल्याला मिळालं को जनरेशन. तेव्हा हे आपोआप मिळतं असं काही समजायचं कारण नाही. त्याच्याकरता आपल्याला काम करावं लागतं आणि त्याच्यातून काळजीपूर्वक करावं, मेहनतीने करावं लागतं. बाजार समितींची अवस्था फार चांगल्या राहिलेली नाही देशामध्ये. नवीन सरकारने जवळजवळ बाजार समित्या मोडीत काढायचा प्रयत्न करीत असताना तुम्ही मात्र यशस्वी रीतीनं चालवता, नवे प्रयोग करता. घरगा आता तिथे वडगाव पांढरा बाजार समितीचं आवार तयार केलं, आता इथे घरगावला तुम्ही करताय, आता इथे सुद्धा तुम्ही करताय. या जे काम करण्याची संधी मिळाली त्या कामामध्ये मनापासून काम केलं ते खूप मोठं काम होऊ शकतं. आपल्याला लक्षात घ्या, कोणतं साधं काम असून मनापासून केलं तुम्ही तर खूप चांगलं होऊ शकतं. तुम्ही दिल्लीलाच येऊन थांबा असं स्वतः महत्वाचे माणसं दिल्लीत मला म्हणतात तुम्ही दिल्लीत थांबा जरा काँग्रेसला मदत होईल, अशा वेळेस तुम्ही म्हणता चेअरमन व्हा. काय म्हणजे कसं आहे म्हणजे, आणि जेव्हा माणूस बाहेर जातो ना, राज्यात काम करतो, देशात काम करतो, त्यावेळेस थोडा संपर्क कमी होत असतो. पण आपल्या माणसाने समजून घेतलं पाहिजे की आपला माणूस नसेल इथं, तो मोहिमेवर गेलेला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही मोहिमेवर जायचे म्हणजे एकदा दसरा झाला की आपण सगळे हे काढायचं, हत्यारं काढायचं, मोहिमेवर जायचं, मुलूक जिंकायला जायचं, मुलुकगिरी करायला. तसं आपणही जर जातो, महाराष्ट्रात जातो, देशात जातो, अनेक ठिकाणी काम करतो, त्याच्यातून नाव जसं मला मोठेपणा मिळतो तर त्याच्याबरोबर म्हणते संगमनेरची, हा संगमनेर तालुक्याला सुद्धा मोठेपणा असतो. पण तो दुर्दैवानं आता जे आहे तिथे अजून मला ठीक सन्मान माझा, परंतु आमदारकीचं कवच आपण खरं घालवलेलं आहे. आणि आता काय काय त्रास होईल त्याला सामोरं जायची तयारी तुम्हाला संघटितपणे ठेवावं लागेल, पक्की मूठ ठेवावं लागणार आहे. आणि त्या एकदा जर आपण पक्के राहिलो, भक्कम राहिलो की ही माणसं पक्के काही होत नाही, यांचा किती दणके आहेत, गडबडत नाही असं जेव्हा लक्षात येईल ना तेव्हा त्रास कमी होईल. म्हणून आपण सगळ्यांनी खूप साथ आतापर्यंत दिलेली आहे. सहकारी संस्था आपण चालवतो, कारखान्यालाही आपण जी आमची जबाबदारी टाकली, या निमित्ताने एवढंच बोलेल की ही जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, याची ग्वाही तुम्हाला देतो. आणि या स्नेहसंवाद मेळाव्याला साकूर पठार भागातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस,
बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.